महाजनी काका, मला माफ करा. मी खूप चुकले, खूप वाईट वागले तुमच्यासोबत. मायामुळे तुमचा पदोपदी अपमान झालाय. माफ करा मला. राधिका, उगाच काहीतरी बोलू नकोस. मला राग आला होता तो गुरुनाथचा. तो तुला फसवत होता आणि मी काहीही करू शकत नव्हतो. राधिका, तुझ्या सुखापुढे आमचा अपमान कुठेच नाहीये ग. नानाजी, चला आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन जाब विचारूयात. महाजनी थांबा, अशी घाई करून काही होणार नाही. ऐका, यांनी मला जो त्रास दिलाय त्याची भरपाई केल्याशिवाय यांना डिवोर्स देण्याचा विचारही मी करू शकत नाही. मी काळजी करू नका. आता यांना शन्याला मी धडा शिकवूनच राहील. शाबास. काय रडत बसण्यापेक्षा तू असा विचार करतेस हे जास्त चांगलं आहे. काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तू फक्त मला आता सांग, बघच मी त्या शनयाचं काय करतो ते. गुरुनाथचे पण जुने हिशोब मला चुकते करायचेत. आता त्याला सोडणार नाही. महाजनी काका, नानाजी, मला आधी वाटत होतं का तुम्ही सगळेजण माझ्यावरती नाराज व्हाल, चिडाल, ओरडाल. पण तुम्ही तर अगदी पूर्वीसारखेच वागून राहिलात माझ्यासोबत. राधिके, आम्ही सगळेच तुझ्या बाजूने आहोत. हे बघ, तू असा विचार अजिबात करायचा नाही की तू एकटी आहेस. आणि आई वडील आपल्या मुलांना कधी एकटं सोडतात का ग? काय शेवटी ते स्वतःच्या मुलांच्या भल्याचाच विचार करणार ना. हो, आणि तुझ्या सुखासाठीच आम्ही धडपडतोय ना सगळे. राधिका, मी म्हटलं नव्हतं, ही सगळी तुझी माणसं आहेत आणि ही नेहमी तुझ्या बरोबर असणार आहेत. मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी शन्याला इथून बाहेर काढण्यासाठी. आई, तुम्ही नुसता आवाज द्या. बघा कशी एका झाडूने सगळी घाण बाहेर काढते ती. बघच तू. नाही पेपरामध्ये छापून आणला ना तर बघच. नुसता फोन करायचा अवकाश आहे. हा महाजनी काय करू शकतो ते बघच तू. राधिका, तू फक्त आम्हाला सांग, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. पण राधिके, तुझा विचार पक्का आहे ना? या वेळेला गुरुनाथला पाठीशी घालायचं नाहीस. नाही नानाजी, माझा विचार एकदम पक्का आहे. माणसाकडनं एकदा घडते ही चूक आणि पुन्हा पुन्हा घडतो तो गुन्हा. यावेळेस त्यांच्या या गुन्ह्याची शिक्षा मी त्यांना देणारच. गुड मॉर्निंग सर. माय मॉर्निंग इज नॉट सो गुड मिस शनाया. वाय सर? कारण तुमच्यासारखे असिस्टंट इथे माझ्याकडे काम करतात ना, म्हणून. सर काय झालं? काय झालं? काय झालं नाही ते विचारा. एक तर कामाचा पत्ता नाही आणि गोडगोड बोलून समोरच्याला फसवता मात्र चांगलं येतं. आणि का आज लेट का झाला? सर, मी टेम्पल मध्ये गेले होते. मला एक्सक्युजेस नकोय मिस शनाया. ह्यापुढे जर लेट झाला ना तर ऍक्शन घेतली जाईल. अँड वन मोर थिंग, आज काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचं नाही. आजचं काम आजच पूर्ण व्हायला हवं. अंडरस्टँड? सर, असं नका करू सर, खूप काम आहे. प्लीज, मी एकटी कसं काय? दॅट्स नॉट माय लुकआउट. मिसेस समीरा, प्लीज कम इन. मे कम इन सर? कम इन. हां सर. मिसेस समीरा, आज शनायाला काम पूर्ण करायला तुम्ही मदत करायची. काय? येस, आय वॉन्ट हर वर्क डन टुडे इटसेल्फ. पण सर, मला
एक्सक्युजेस नकोयत. तू तू काय केलंयस? तुझ्यामुळे आता मलाही थांबायला लागणार आहे. मला नाही माहिती मी काय केलं. सॅम खूप काम आहे यार, प्लीज हेल्प कर ना. आता ते आलंच ना ओघाने. व्हॉट इज होप? काही नाही, चला काम करूया. यार काय बोर आहे, माझं सगळं आयुष्यच बोर आहे. करा आता काम. राधिका जरा विचित्रच वागायला लागली आजकाल. तिच्या बोलण्यात वावरण्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे. शनायाला आता कुठेतरी दुसरीकडे पाठवावं लागणार. जास्त दिवस सोसायटीत राहिली तर प्रॉब्लेम होईल. राधिका अशी तर शनाया तशी एकदम हट्टी. लहान मुलं परवडली पण शनाया नाही. काय करू, केडीशी बोलू का? केडी जरा हल्ली जास्तच नखरे करायला लागलाय. पण जाऊ दे, करतोच फोन. अरे अरे ओ सॉरी 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 मोबाईल माणूस आहे. हॅलो. केडी, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा बोल डार्लिंग. हा, तू आत्ता कुठे आहेस? मी ते मारू दे रे, तू सांग. कधी भेटू शकशील? अरे सारखं सारखं काय भेटायचं? मला ना आजकाल कळतच नाहीये तुझं अफेअर शनायाशी सुरू आहे की माझ्याशी. हसतोस काय? मी काहीतरी सिरियसली सांगतोय तुला. अरे सिरियसली गोष्ट आहे म्हणून सिरियसली सांगितली पाहिजे असं जरुरी थोडीच आहे. टेन्शन नाही नेले का रे? हा तू बोल, तू बिंदास बोल. टेन्शनचीच गोष्ट आहे. शनाया सतत मागे लागलीये की मी कधी घरी येते आणि राधिकाला सगळं खरं सांगते म्हणून. आणि राधिकाने तर श्रेयस आणि शनायाच्या लग्नाचा चंगच बांधलाय. हॅलो हॅलो. हा, तर मला लवकरात लवकर फीडबॅक कळवा तुम्ही. बोलूच आपण परत. हा, हॅलो. बाय बाय. अरे यार बोलायचं नव्हतं तर झोप कशाला मोडली? त्या माणसालाही पाठवलं उगाच. आनंद, काय रे? तू कसं काय इथे? काय झालं? कुठे काय? अरे काहीतरी काम असेल म्हणूनच आलायस ना? काय झालं? चहा पिऊया का एकत्र? चहा आत्ता? हो रे, माझा जरा ना डोकं दुखतंय रे. बर ठीक, मागवत. मला एक बॅड ड्रीम पडला रे. मला दिसलं की तू वहिनींना सोडून शनायासोबत गेलायस.